12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग. आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. सो वॉच टिल द एंड. सो फर्स्ट, हाऊ टू रीच. जसं की आपल्याला प्रश्न पडतो की जायचं कसं. सो देर आर 2 ऑप्शन्स. वन इज बस अँड सेकंड वन इज प्रायव्हेट व्हेकल. आज आहे सॅटर्डे आणि आम्ही निघालो आहे PCMCमधनं चाकण रूटने. तर चाकण रूटने जाताना खूप ट्रॅफिक असतं. हा सॅटर्डे असल्यामुळे तर फारच ट्रॅफिक आहे इथे. MIDC या एरिया असल्यामुळे पण ट्रॅफिक आहे. सो तुम्हाला जर हे ट्रॅफिक अवॉइड करायचं असेल तर बेटर आहे की तुम्ही अर्ली मॉर्निंग निघावं. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला जाताना किती झाडी आहे, किती खूप मोठी झाडं वगैरे आहे. आणि अभयारण्यात वसलेलं आहे हे, त्यामुळे खूप छान असं दृश्य तुम्हाला बघायला मिळतं. आणि नदी पण आहे त्या रस्त्याने जाताना. सो हेच दृश्य तुम्ही विचार करा पावसाळ्यात किती छान वाटत असेल. खूप छान असे रस्ते आणि छान आजूबाजूला झाडे, खूप सुंदर असं वातावरण आहे. खूप छान वाटतं या रोडवरून जाताना. तर आता आपण या सुंदर रस्त्याने आता इथे पोचलेलो आहे भीमाशंकरला. तर भीमाशंकरला पार्किंगची व्यवस्था खूप छान आहे. पण एक अशी गोष्ट आहे की पार्किंगपासनं मंदिराचं जे डिस्टन्स आहे ते 2.5 ते 3 किलोमीटर आहे. सो तुम्हाला ते 2.5 ते 3 किलोमीटर पायी जावं लागेल. असं आधी होतं, कारण रस्त्याचं दुरुस्तीकरण चालू होतं त्यामुळे पायी जावं लागायचं. पण पायी जायची गरज नाही. आता तिथे गव्हर्नमेंटनी बसची फॅसिलिटी केलेली आहे. तर ती बस तुम्हाला पार्किंगपासनं मंदिराच्या बस स्टॉपपर्यंत तुम्हाला 10 रुपयामध्ये तिथे तुम्हाला सोडून देते. प्लस त्याच साईडनी रिटर्न येताना पण तिथे बसची फॅसिलिटी अवेलेबल आहे. आपण दर्शनासाठी जाणार असत्या रांगेत जेव्हा तुम्ही बघाल तिथे खूप सारी दुकाने आहेत जिथे तुम्ही फुलं, हार आणि पूजेचं साहित्य वगैरे घेऊ शकता महादेवाला वाहण्यासाठी. आणि प्रसाद, खाण्यापिण्याचं पण व्यवस्था आहे तिथे, कारण तिथे ज्युसेस वगैरे तुम्हाला मिळू शकतात. खाण्यापिण्याची पण सोय आहे. काही दुकाने आहेत तिथे रोडवर. तर छान आहे असा परिसर.
आलेलो इथे, त्यामुळे इथे तर खूपच गर्दी होती आणि महादेवाला वाहण्यासाठी फुले, हार, पूजेचे साहित्य, प्रसाद आणि खाण्यापिण्याच्या ठिकाणी पण खूप गर्दी होती. सो मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरून जाव्या लागतात, कारण ते खाली आतमध्ये आहे ते मंदिर. सो तिथे पण इथे जसं वयस्कर लोकांना वगैरे चालायला त्रास होतो, जो त्यांच्यासाठी डोलीची सुविधा पण या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि ते जे डोलीचे जे चार्जेस आहेत ते 600 ते 800च्या दरम्यान आहे आणि ते पिकअप अँड ड्रॉप दोन्ही पण करतात. मुखदर्शनाची पण वेगळी रांग आहे, पण आम्हाला मेन दर्शन करायचे होते, सो आम्ही 3 तास रांगेत लागून दर्शन घेतले. आणि या ज्योतिर्लिंगाचे मेन उद्देश म्हणजे तुम्ही गाभाऱ्यात आतमध्ये जाऊन महादेवाच्या पिंडाला हात लावून दर्शन घेऊ शकता. मंदिराच्या परिसरात दृश्य खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या परिसरात खूप मोठे असे त्रिशूल ठेवण्यात आलेले आहे. आम्ही छान दर्शन घेतलं आणि खूप 3-4 तासानंतर आम्ही बाहेर निघालो. खूप छान वाटलं. मंदिराचा परिसर खूप छान आहे आणि सगळीकडे खूप झाडे वगैरे, ग्रीनरी वगैरे, खूप असं सुंदर असं मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही आतमधलं कुठलंही दृश्य कॅप्चर करू शकलेलो नाही. पण हे जेवढं काही कॅप्चर करता आलं परिसरातलं, आजूबाजूच्या किंवा मंदिरातलं म्हणा, ते आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्स फॉर वॉचिंग. रिटर्न येताना तुम्ही बघू शकता इतकं सुंदर असं दृश्य होतं. सूर्य मावळतानाचं खूप छान असं दृश्य बघत घरी येण्याची ती वेगळीच मजा होती. असं छानपैकी आमचं दर्शन झालेलं आहे. सो तुम्हाला हा व्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर